नमस्कार मित्रांनो एका कॉलेजमध्ये हॅपी मॅरेज लाईफवर एक कॉम्पिटिशन चालू होती, ज्यात काही कपल्सनी पार्टिसिपेट केलं होतं. कॉम्पिटिशन घेणारे ते प्रोफेसर आले. त्यांनी येताना पाहिलं की असे खूप सारे कपल्स लग्नावरती खूप सारे जोक करत होते, हसत होते. हे पाहून ते प्रोफेसर बोलले की चला एक गेम खेळूया. सगळे इंटरेस्ट घेऊन त्यांच्याकडे पाहायला लागले की काय असेल हा गेम, आणि त्यांनी त्या गेमला सुरुवात केली. त्यांनी एका लग्न झालेल्या मुलीला स्टेजवर बोलवलं आणि ते बोलले की तुझ्या जवळच्या व्यक्ती ज्या तुला इम्पॉर्टंट वाटतात अशा व्यक्तींची या ब्लॅकबोर्डवरती नावं लिही. 25 ते 30 नावं लिही. त्या मुलीने नावं लिहायला सुरुवात केली. पहिली तिने कुटुंबाच्या व्यक्तींची नावं लिहायला सुरुवात केली. नंतर शेजाऱ्यांची लिहिली, मित्रमैत्रिणींची नावं लिहिली आणि तिच्या ऑफिसमधल्या काही लोकांची नावं लिहिली. मग ते प्रोफेसर बोलले की आता यांच्यातनं जी कमी महत्त्वाची माणसं असतील अशी 5 नावं पुसून टाक. मुलीने तिच्या ऑफिसमधल्या 5 लोकांची नावं पुसून टाकली. त्या प्रोफेसरांनी तिला अजून 5 नावं पुसून टाकायला सांगितली. मग तिने थोडा विचार करून शेजाऱ्यांची नावं पुसून टाकली. आता त्या प्रोफेसरांनी सांगितलं की अजून 10 नावं पुसून टाक. मुलीने परत थोडा विचार केला. मग तिने तिचे मित्रमैत्रिणी यांची नावं पुसून टाकली. आता बोर्डवरती फक्त 4 नावं उरली होती. तिचे मम्मी पप्पा, तिचे पती आणि तिच्या मुलाचं नाव. आता प्रोफेसरांनी सगळ्यात कठीण गोष्ट सांगितली, यांच्यातील 2 नावं अजून पुसून टाक. ती मुलगी सॅड होऊन गेली. तिला रडू यायला लागलं. हा विचार करून की हे 4ही माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत, यांच्यापैकी 2 नावं आता कसं काय पुसू. तिने कसं तरी मनावरती दगड ठेवून आईवडिलांचं नाव पुसून टाकलं. तिथे जमलेले सगळे लोक शांत होऊन गेले होते. गेम तर त्या मुलीसोबत चालू होता, परंतु परिणाम सगळ्यांवरती होत होता. आता बोर्डवर फक्त 2 नावं उरली होती, तिच्या मुलाचं आणि तिच्या पतीचं. आणि आता प्रोफेसरांनी तिला सांगितलं की अजून एक नाव पुसून टाक आणि बोर्डवरती फक्त एकच नाव राहू दे. ती मुलगी शॉक होऊन गेली आणि डायरेक्ट खाली बसून गेली की आता मी काय करू. जसं काही तिच्यावर डोंगरच कोसळला असं तिला वाटू लागलं. मग प्रोफेसरांनी खूप सांगितलं. मग त्यानंतर तिने विचार केला आणि कसं तरी तिने तिच्या मुलाचं नाव पुसून टाकलं. आणि त्यानंतर तिला प्रोफेसरनी विचारलं की तू असं का केलंस. ज्या आईवडिलांनी तुला जन्म दिला तू त्यांचंही नाव पुसून टाकलंस. ज्या तुझ्या मुलाला तू जन्म दिलास त्याचंही नाव पुसून टाकलंस आणि तुझ्या पतीचं नाव राहून दिलंस. तू असं का केलंस. जेव्हा तिला असं विचारलं, तिने सांगितलं की माझ्या जागी जर माझी आई जरी असती ना तरी आज तिने हेच केलं असतं. मला माझ्या आईने शिकवलं होतं की आई वडील नेहमी तुझ्यासोबत नाही राहणार आणि मुलगा बहुतेक लग्नानंतर तुझी पर्वा नाही करणार, परंतु तुझ्या जीवनाचा, तुझ्या शरीराचा अर्धा भाग बनून जो नेहमी तुझ्याबरोबर राहील तो म्हणजे तुझा पती, जो नेहमी तुझ्यासोबत राहील. म्हणून मी माझ्या पतीचं नाव राहून दिलं. आणि हे ऐकून तो सगळा हॉल टाळ्यांनी गजगजून गेला. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद.